हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी रव्याचा केक बनवते। बघा, मी एक वाटी मापाने घेतलेली आहे। एक वाटी रवा, जाड रवा आहे माझे, बारीक नाही आहे। अर्धी वाटी साखर। तर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा आणि साखर मिक्स करते आणि आपल्याला असं एकदम फाईन पेस्ट कसे करून घ्यायचे। तर मी हे करून आणते। असं हे करून आपल्याला एकदम बारीक करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून आणायची। हे बघा, मी अशी फाईन अशी पेस्ट केलेली आहे, एकदम मस्त। आता मी ह्या बाउलमध्ये काढते। तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजे पाववाटी तेल घेतलेलं आहे, पाववाटी दही, दूध घेतलेले मी तर थोडं घालते, नाही तर आपल्याला दही दूध अजून वापरायचं आहे। आता त्याची चांगली फाईन पेस्ट करायची। अशी परत मिक्सरला लावलं तरी खूप छान आहे। असं फेटण्यापेक्षा मिक्सरला लावलं तरी काय हरकत नाही। असं आपल्याला आता भारी हे वाटतंय, तरी पण तो आता हे होईल घट्ट आवडत। हे बघा, आपलं चांगलं असं सगळं मिक्स करून झालेलं आहे। बघा, असं झालं पाहिजे। तुम्हाला जरी आता पातळ वाटलं तरी पण ते आपल्याला 10 मिनिटं भेटून ठेवल्यानंतर आपल्याला वाटलं, आणि अतिच घट्ट तर आपण थोडं दुधाचा वापर करूया। आता मी 10 मिनिटं बाजूला ठेवते, तोपर्यंत आपल्याला ही बाकीची तयारी करून घ्यायची। इथे मी कढई ठेवली, ही मी आता 10 मिनिटं तापत ठेवणार आहे। आणि आपल्याला आपल्याला एक ह्याचं केकचा टीन नसेल तर आपण हा कुकरचा डबा घ्यायचा आहे। तर त्याला मी चांगलासा तेलने अशी ग्रीस करून घेते साईडला, कारण आपला केक चिटकू नये। आणि थोडं मैद्याने हे करून घेते। बटर पेपर नसेल तर आपण मैदा बुरबुरायचा। असं मस्तपैकी असं मी हे करून घेतलेलं आहे, साईडला पण करून घ्यायचं। तो आता आपलं 10 मिनिटं हे होत आहे। तर मी थोडंसं असं मैदा बुरबुर होते, असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे। सगळं मैदा भुरभुरवून घेतलाय, साईडला पण आपल्याला असं लावून घ्यायचं आहे मैदा। असं मी मैदा भुरभुरवलाय। तर मी कढई 10 मिनिटं आपल्याला अशी तापत ठेवायची। त्याच्यावर मी ताट ठेवते। आपले वाफ जाणार नाही असं आपल्याला भांडं ठेवायचं आहे, आणि मग नंतर वजन करायचं। मी 10 मिनिटं अशीच फुल गॅसवर ठेवलेली आहे। आता आपल्याला हे मैदा पण आपलं भुरभुरून झालेलं आहे, तर आपल्याला हे असं हे बाजूला ठेवते। आता इथं बघते आता कसं झालंय ते। आता आपला मैदा, आपला रवा 10 मिनिटं चांगला हे झालेलं आहे। बघूया आपण आता कसं झालंय ते। बघा, असं घट्ट झालेलं आहे असं। हे बघा, चांगला आपल्याला फुलला येतो। आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं किंचित मीठ टाकायचं, अगदी चवीला। कोणत्याही गोडाच्या पदार्थाला आपण मीठ टाकायचं, अगदी किंचित टाकलेलं आहे, हा, चिमटीवर। आणि इथे अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे। आपल्या व्हॅनिला एसेन्स नसेल तर आपण वेलची टाकायची। चांगलं हलवून घ्यायचं। आता मी ते इनो घेतलाय। आता हा आपला कमीत कमी 5 ग्रॅमचा असतो। तर मी पूर्ण अशी एक पुडी याच्यामध्ये ओतते, आणि आपल्याला त्याला ॲक्टिवेट करायला आपल्याला 1 चमच असा पाणी घ्यायचं आहे। पटकन पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। इनो घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही, कारण त्याची सगळं ते असं ते सगळं निघून जातं। म्हणून आपल्याला पटकन ह्या डब्यामध्ये असं ओतून घ्यायचं आहे। इनो सगळीकडे मिक्स करते, आणि पटकन आपल्याला याच्यामध्ये सगळं ओतून घ्यायचं आहे।
आपला बॅटर एकदम छान झालेला आहे. याच्यामध्ये मी कुठचे ड्रायफ्रूट किंवा तुटी फुटी नाही घातलेली. आपल्याला तुमच्याकडे असेल तर घालायची, नाहीतर नाहीच. असा प्लेन पण छान वाटतो. तर मी डबा टॅप करून घेते, असा टॅप करून घ्यायचा, हलका फुलका तो होऊन जातो. तर मी हे 10 मिनिटं ठेवलेले आहे. आपण बघूया. आपल्याला चांगली कढई आपली गरम झालेली आहे. अशी जाड कढई घ्यायची. तर मी याच्यामध्ये असा व्यवस्थित ठेवून देते. मला हात भाजते म्हणून. ताट पण गरम झालेले आहे. तर मी हा पूर्ण असा ताट ठेवून टाकते. कुठूनच हवा जात नाही. आता मी ह्याला जसं थोडं वजन ठेवून, आपण असं वजन पण ठेवलं ना तर अजिबात हवा जात नाही. मी त्याला हे माझं आलं लसूणचं मी ठेवते, नाही तर पळे मिळेल. आता मी याला 30 ते 35 मिनटं मी असंच ठेवून देते. आपण 30-35 मिनटांनी बघूया. चला, आपल्या केकला आपल्याला 30 मिनटं झालेली आहेत. मी आता जरा ओपन करून बघते. अजून गॅस बंद केलेला नाही. हे बघा, असा मस्त आपला केक असा फुगलेला आहे. चला, आता मी बाजूने पण असा आपल्याला मस्त असा खरपूस आणि जागा पण सोडलेली आहे. तर आपण आता गॅस बंद करूया आणि याला थोडंसं 5 मिनटं असंच ठेवूया. 5 मिनिटांनी काढते आणि थंड आल्यावर तुम्हाला मी दाखवते कसं झालंय ते. हे बघा, मी केक काढताना माझा तुटला म्हणून मी त्याचे तुकडेच केले. मग हे बघा, असा मस्त असा स्पंजी झालेला आहे. पण तो काढताना माझ्याकडून तुटला तो, म्हणून मी असं पूर्ण तुम्हाला दाखवला नाही. हे बघा, असं छान टेक्स्चर आलेलं आहे त्याला आणि असं एकदम स्पंजी झालं आहे. पण तो माझ्या हातून असा तुटला, असा उपडी घातल्यानंतर, म्हणून मी पूर्ण दाखवला नाही तुम्हाला. हे बघा, असा हा झाला छान. पण माझी चुकी झाली. मी पटकन जरा अति थंड व्हायला पाहिजे होता, पण तो झाला छान. पण बाकी हे बघा, त्याला चांगलं टेक्स्चर आलेलं आहे. हे बघा, असं मला काढता आला नाही. हे बघा, चला मला बघा कसा वाटला तो. आणि चवीला एवढा अप्रतिम झालेला आहे ना. फक्त माझी चुकी झाली, थोडं काढताना जरा लेट काढलं पाहिजे होतं. असे मस्त असे तुकडे पडलेले आहेत त्याचे, पण तुटला एवढाच माझा प्रश्न झाला. हे बघा, असे तुकडे झाले त्याचे. काढताना माझ्या हातूनच चुकी झाली. हे बघा, छान असा केक झालेला आहे माझा. पुढच्या वेळेला मी अजून प्रयत्न करेन आणि तुम्हाला मी काढताना पण दाखवेन. चला, कसा वाटला केक तुम्हाला सांगा आणि तुटल्यामुळे मला थोडी समजून घ्या. बाय बाय.